आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या गंगापूर शासकीय रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। मृत रुग्णांच्या शरीरावरचे दागिने गायब होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले। पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे। काय आहे प्रकरण पाहूयात। हा फोटो आहे प्रेमलता श्यामशेट्टी या महिलेचा। हा फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण प्रेमलता शेट्टी आता या जगात नाहीत। पण हे जग सोडून जाताना त्यांच्या मृतदेहानं जिवंत माणसांचं जे रूप पाहिलंय त्यापुढे मृत्यूही ओशाळला असेल। मनोहर बुक्का आपल्या 13 नातेवाईकांसह हैदराबादहून महाराष्ट्रात पर्यटनासाठी आले होते। बुधवारी सकाळी वेरूळ लेणी पाहून घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन जीपनं गंगापूर मार्गे शिर्डीला निघाले होते। रात्रीच्या अंधारात जीप ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडकली आणि 6 महिन्यांच्या बाळासह प्रेमलतांचा मृत्यू झाला। नातेवाईकांनी तातडीनं गंगापूरचं शासकीय रुग्णालय गाठलं। रात मेरा फैमिली मिनी ताजमहल का देखने के बाद शिरडी वापस जाने के टाइम में इधर नाम क्या है गंगापुर में एक्सीडेंट हो गया। वो उधर मेरा मम्मी का उधर गवर्नमेंट हॉस्पिटल में एडमिट किया। एडमिट होने के बाद उसका थोड़ा गोल्ड 4 to 5 ग्राम्स चोरी हो गया। वो आसपास में पुलिस स्टेशन तुला 4 to 5 ग्राम्स तुला चोरी हो गया। मैं आसपास का पुलिस स्टेशन में आया। वो इधर लोकल भाई साहब अमोल भाई, राहुल भाई और शिरडी से साई वो लोग आके मेरे को सपोर्ट दिया और सपोर्ट देने के बाद वो पुलिस वाला मेरा FIR लिया। प्रेमलता बाईंचा मृतदेह रुग्णालयात आणला तेव्हा त्यांच्या अंगावर 3.25 लाखांचे दागिने होते। पण थोड्याच वेळात नातेवाईक मृतदेहाजवळ पोहोचले तेव्हा प्रेमलता बाईंच्या अंगावरचे सगळे दागिने गायब होते। दवाखान्यात आणले त्यावेळेस त्यांच्या गळ्यामध्ये फोटो होते, दागिने होते। त्यानंतर ते दागिने मात्र नंतर दिसले नाहीत। म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे काल फिर्यादी मणिकंठा श्यामशेट्टी हे हैदराबादचे आहेत। त्यांनी येऊन तक्रार दिली की आमच्या मृतक नातेवाईक जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये दागिने होते, ते कोणीतरी काढून घेतलेले आहेत। तर त्यामुळे काल संध्याकाळी आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला। लगेचच टेक्निकल ॲनालिसिस केलं, CCTV कॅमेरे वगैरे इतर पाहिले, चौकशी केली आणि त्यामध्ये काही संशयित आमच्या लक्षात आले। त्या संशयितांना लगेचच आम्ही तपासासाठी बोलून घेतलं। गंगापूरच्या शासकीय रुग्णालयातनं मृतांच्या अंगावरचे दागिने जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी अशा घटना घडल्या, पण आपलं माणूस गमावल्याचं दुःख इतकं असतं की नातेवाईक सोनं गेल्याची तक्रारही करत नाही। या प्रकरणात तक्रार झाल्यावर मात्र पोलिसांना कारवाई करावीच लागली। अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला अटकही केली आणि हा आरोपी आहे रुग्णवाहिकेचा चालक। इंट्रोगेशन करत असताना आमच्या लक्षात आलं की श्री आकाश साळवे हा गंगापूरचा राहणारा होता। तो तिथे आला होता आणि त्याने ती चोरी केलेली आहे। तर त्याला आम्ही काल ताब्यात घेतलं, त्याच्याकडे इंट्रोगेशन केलं आणि त्याच्याकडून सर्व मुद्देमाल साधारण 2,80,000चा मुद्देमाल दागिने आम्ही संपूर्ण जप्त केलेले आहेत। परराज्यातनं आलेल्या लोकांना महाराष्ट्रात अशा अपघातांना सामोरं जावं लागलं। हातातल्या 6 महिन्यांच्या बाळासह 4 जीव गेले। अशा दुर्दैवी जीवांच्या मृतदेहावरचं सोनं लुटावं असं ज्यांना वाटलं ती माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचीही नाही, तेच खरं। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।